स्वामींचे वचन माझ्यासाठी कामधेनू आहे. ही गोष्ट आहे श्री सद्गुरु चरित्र अध्याय 47. शूद्र वर प्रदान नाम. गाणगापूर या पवित्र स्थळी श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य होते. त्यांच्या कीर्तीचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्या गावात पर्वतेश्वर नावाचा एक शूद्र राहत होता. तो अत्यंत साधा, निरागस आणि नितांत श्रद्धाळू भक्त होता. पर्वतेश्वराची भक्ती विलक्षण होती. श्री सद्गुरु रोज संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. ते जाताना दिसले की पर्वतेश्वर आपल्या शेतातून धावत येई, साष्टांग नमस्कार करी आणि पुन्हा आपल्या कामावर जाई. दुपारी परतताना देखील तो नमस्कार करत असे. असे अनेक दिवस, महिने, वर्षे तो अखंड भक्तिभावाने करत राहिला. श्री सद्गुरु त्याच्याकडे पाहत पण काही बोलत नसतं. अखेर एके दिवशी त्यांनी प्रेमाने विचारले, अरे तू रोज एवढा कष्ट करून का येतोस? तुझ्या मनात काय इच्छा आहे? माझे शेत भरपूर पिकावे हीच माझी इच्छा आहे. तुमच्या कृपेनं पीक चांगले आले आहे. तुम्ही माझ्या शेतात येऊन कृपादृष्टी टाका. श्री सद्गुरु त्याच्या शेतात गेले. पीक भरभराटलेले पाहून ते म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो. जर तू ती पूर्ण श्रद्धेने पाळलीस तरच त्याचा लाभ होईल. तुमचे वचनच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी संगमावर जातो. आम्ही परत येईपर्यंत तू तुझे संपूर्ण पीक कापून टाक. हे ऐकून पर्वतेश्वरने एका क्षणाचाही विचार केला नाही. तो गावात गेला, अधिकाऱ्याला शेत कापणीची परवानगी मागितली. पण ही पीक कापणीची वेळ नाही आज. अजून तुझे शेत पूर्णपणे पिकले नाही. आता कापले तर तुझं नुकसान होईल. पण घाबरत असाल तर मागील वर्षाच्या दुप्पट धान्य देण्याचं वचन देऊन परवानगी घेतली. हे ऐकून त्याला शेत कापणीची परवानगी मिळाली. तो लगेच शेतात जाऊन संपूर्ण पीक कापू लागला. त्यांनी शेत कापणीसाठी माणसेही गोळा केली आणि त्यांच्याकडून सुद्धा पीक कापणी करून घेतली. त्याची पत्नी आणि मुलं घाबरली. ते रडू लागले, त्याला थांबवू लागले. पण पर्वतेश्वर इतका ठाम होता की तो त्यांच्या विरोधातही उभा राहिला आणि एक मोठा दगड उचला पडला. हे पाहून पत्नी व मुले घाबरून पळू लागले व गावात बातमी पसरली की पर्वतेश्वर वेडा झाला. गावात ही बातमी पसरली की पर्वतेश्वरांनी शेत हिरव असताना, म्हणजे पूर्ण पिकलेलं नसताना, सद्गुरूंचं ऐकून कापून टाकले. तर श्री सद्गुरूंचे वचन म्हणजे कामधेनू आहे. त्यावर विश्वास ठेवा, आपल्याला लाभच होईल. त्याने पूर्ण पीक कापून टाकले आणि श्री सद्गुरूंची वाट पाहू लागला. दुपारी संगमावरून परतताना श्री सद्गुरु आले. पर्वतेश्वरने नमस्कार करून सांगितले, स्वामी, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी संपूर्ण पीक कापले आहे. श्री सद्गुरु त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणाले, अरे मी तर विनोद केला होता आणि तू खरेच पीक कापलेस. स्वामी, तुमचे वचन माझ्यासाठी सत्य आहे. हे ऐकून श्री सद्गुरु अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझा विश्वास अढळ आहे. तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा अधिक फळ मिळेल. असे म्हणत ते निघून गेले. काही दिवस गेले. अचानक भयंकर थंडीचा वारा आला. अकाली पाऊस पडला. संपूर्ण गावातील आणि आसपासच्या प्रदेशातील सर्व पिके नष्ट झाली. सर्वत्र हाहाकार माजला. आभाळ फाटलं होतं आणि अवकाळी पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं. होत्याचं नव्हतं होत असताना पण आश्चर्य म्हणजे पर्वतेश्वराच्या शेतात मात्र नवीन पीक उगवले. ते इतके भरभराटले की इतरांपेक्षा 10 पट 100 पट अधिक झाले. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले.
त्याची पत्नी आनंदाने भारावून गेली. ती त्याच्या पायाशी पडून म्हणाली, मी अज्ञानामुळे तुमची निंदा केली. मला क्षमा करा. दोघेही श्री सद्गुरूंच्या दर्शनाला गेले. त्यांनी भक्तिभावाने पूजा केली आणि म्हणाले, हे पवित्र आत्मन, कृपया आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या. तुमची कृपा आमच्यावर राहो. तुमचे वचन चिंतामणीसारखे आहे. श्री सद्गुरू प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला. सुखी आणि समृद्ध रहा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुझ्या घरी लक्ष्मी सदैव वास करील. पर्वतेश्वराने लोभ न ठेवता धान्य ब्राह्मणांना, गरजूंना वाटले आणि अधिकाऱ्यालाही योग्य वाटा दिला. आता कथेचा संदेश ऐकूया. गुरुचे वचन कधीही खोटे नसते. श्रद्धा आणि निष्ठा असेल तर अशक्यही शक्य होते. खरा भक्त कधीही दीन राहत नाही. सद्गुरु कृपेने जीवनात चमत्कार घडतात. अढळ श्रद्धा, अधिक गुरु आज्ञा म्हणजे अमर्याद कृपा.